हे पहा, इन्फेक्शन सर्वत्र पसरलेले आहे, त्यामुळे यांचा पाय कापावा लागेल. तुम्ही यांचे कोण आहात? ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन डॉक्टरांनी समोर उभ्या असलेल्या माणसाला विचारले. तेव्हा तो माणूस म्हणाला, डॉक्टर साहेब, मी तर यांचा कोणीही लागत नाही, पण यांना या अवस्थेत रस्त्यावरून उचलून घेऊन आलो आहे. हे रस्त्यावर विव्हळत पडले होते आणि मी त्यांना असेच सोडून जाऊ शकत नव्हतो. डॉक्टर म्हणाले, पण डिसिजन तर घ्यावा लागेल, नाही तर इन्फेक्शन पसरू शकते. तेव्हा तो माणूस म्हणाला, ओके सर, करा. मला जर यांच्या कुटुंबातील कोणी भेटले तर मी सांगेन. हे ऐकून डॉक्टर साहेब त्या वृद्ध माणसाला ऑपरेशनसाठी घेऊन गेले. ऑपरेशन थिएटर बाहेर उभ्या असलेल्या माणसाचे नाव चेतन देशमुख होते, जो त्या शहरातील एक मोठा बिझनेसमॅन होता आणि त्याचे वय फक्त 34 वर्ष होते. काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. आज मीटिंगसाठी जाताना वाटेत अचानक एक माणूस पडलेला दिसला. तो खूप वाईट अवस्थेत जखमी झाला होता. चेतन देशमुख त्या वृद्धाला अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नव्हता. सुनसान ठिकाणी कोणी पाहिले नाही की ॲक्सिडेंट कसा झाला. कोणी त्यांची मदत करणारेही नव्हते. त्यामुळे चेतन देशमुख त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचारांवर पैसे खर्च करायला तयार झाला होता. पाय कापावा लागणे ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्या वृद्ध माणसाच्या जवळ आपले असे कोणीच नव्हते. चेतन देशमुख ऑपरेशन थिएटरच्या बाहेर विचारात बसला होता. तो मनात म्हणाला, मी हे करत आहे, पण ह्यांच्या घरातील माणसांना ठाऊक झाले तर ते मलाच दोष देतील. त्यांना शोधून काढणे गरजेचे आहे. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याच्या सेक्रेटरीचा फोन आला होता आणि तो त्याला मीटिंगसाठी ऑफिसमध्ये बोलावत होता. हॅलो सर, तुम्ही कुठे आहात? तुमची मीटिंग आहे. सर्वजण आले आहेत. चेतन म्हणाला, महेशला हँडल कर म्हणून सांग. मी सर्व पॉईंट्स क्लिअर केले आहेत. माझ्या टेबलवरची फाईल घे. चेतन देशमुखने मीटिंग स्टार्ट करण्याची जबाबदारी आपल्या मॅनेजरला दिली आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये बसला. त्यानंतर काही वेळाने त्याचा मोबाईल पुन्हा वाजला. त्याच्या बायकोचा, नेहाचा फोन आला होता. हॅलो चेतन, तुम्ही घरी कधी येणार आहात? चेतन म्हणाला, नेहा, तू जेवण करून घे, माझी मीटिंग आहे, त्यामुळे मी घरी उशिराने येईन. असे बोलून त्याने फोन कट केला. इकडे 4 तासानंतर ऑपरेशन झाले. रात्रीचे 12 वाजले होते. डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले, हे बघा, ऑपरेशन तर झाले, बाकी हे शुद्धीवर आल्यानंतर पाहू. असे बोलून डॉक्टर निघून गेले आणि चेतन तिथेच बसून राहिला. तो त्या वृद्ध माणसाची शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. पहाटेचे 4 वाजले होते, पण तो माणूस शुद्धीवर आला नव्हता. या दरम्यान त्याच्या बायकोचा पुन्हा एकदा फोन येऊन गेला होता. चेतनला झोप येत असल्याचे पाहून नर्स म्हणाली, सर, तुम्ही घरी जा. पेशंट शुद्धीवर आले की मी तुम्हाला फोन करून सांगेन. आधी तर चेतनला नको वाटले, पण नंतर तो उठून निघून गेला. पहाटेचे 5 वाजले होते. त्याने दारावरची बेल वाजवली तेव्हा नेहाने दरवाजा उघडला. तिला पाहून चेतन म्हणाला, नेहा, तू अजून जागी आहेस? अगं, रामूला सांगायचे ना, त्याने दरवाजा उघडला असता. तू का त्रास करून घेतलास? पण नेहा काहीही न बोलता त्याच्याकडे हाताची घडी घालून पाहत होती. चेतन सोफ्यावर बसला आणि म्हणाला, नेहा, मी खूप थकलो आहे. मला 1 कप कॉफी करून देशील का? तेव्हा नेहा काहीही न बोलता उभी होती. अशी का उभी आहेस आणि माझ्याकडे का पाहते आहेस? तेव्हा नेहा पटकन म्हणाली, मी पाहते आहे की तुम्ही खोटे बोलताना कसे दिसता. चेतन म्हणाला, अगं, एवढ्या सकाळी सकाळी माझी शाळा घेऊ नकोस. काय खोटे बोललो मी तुला? नेहा त्याच्याजवळ बसून म्हणाली, तुमची मीटिंग कुठे होती? चेतन म्हणाला, ऑफिसमध्ये होती. नेहा म्हणाली, मग तुम्ही कुठे होतात? चेतन त्याचा मोबाईल चाळत म्हणाला, अगं, मी कुठे असणार? मीटिंगमध्ये होतो. नेहा त्याच्याकडे एकटक पाहत होती. तो म्हणाला, कॉफी देणार आहेस की नाही? नेहा म्हणाली, ना, तुम्ही मीटिंगमध्ये होतात आणि नाही घरी आलात. मग मला सांगा, रात्रभर तुम्ही कुठे होतात? पहाटेचे 5 वाजले आहेत. चेतन तिच्याकडे दंग होऊन पाहत होता. नेहाने त्याला पुन्हा विचारले, चेतन, तुम्ही काय लपवत आहात माझ्यापासून? आपल्या लग्नाला 5च महिने झाले आहेत आणि तुम्ही रात्रभर न सांगता गायब होता.
तेव्हा चेतनने नेहाचा हात धरला आणि म्हणाला, कसे सांगू तुला काय झाले आहे? तेव्हा नेहा घाबरून म्हणाली, असे काय झाले आहे की तुम्ही मला सांगू शकत नाही? चेतन म्हणाला, एका वृद्ध माणसाचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये होतो. नेहा मनात म्हणाली, अरे देवा, मी तर भलताच विचार करत होते. ती पुढे म्हणाली, पण ते कोण आहेत, समजले का? चेतन म्हणाला, नाही समजले. त्यांना खूप दुखापत झाली. त्यांचा एक पाय गुडघ्यापासून कट करावा लागला. नेहा म्हणाली, अरे बापरे, ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. मला तर टेन्शन यायला लागले. तेव्हा चेतन म्हणाला, काहीही करून मला त्या माणसाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचे आहे. त्याचे कोणीतरी असेल ना, पण तोपर्यंत त्यांना असे एकटे तर नाही ना सोडू शकत. सध्या तो माणूस हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. शुद्धीवर आल्यानंतर त्याला त्याचा घरचा पत्ता विचारेन आणि जोपर्यंत त्यांना त्यांच्या योग्य कुटुंबाकडे सुपूर्त करत नाही, तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. नेहा, मी लहानपणीच माझे आईवडील असेच ॲक्सिडेंटमध्ये गमावले आहेत. नेहा म्हणाली, हे बघा, कोणत्या अडचणींमध्ये फसू नका, नाहीतर त्या माणसाच्या घरचे तुम्हाला सोडणार नाहीत. चेतन म्हणाला, पाहू काय होतंय ते. असे बोलून तो बेडरूममध्ये झोपायला गेला. त्यानंतर सकाळी 10 वाजता नर्सचा फोन आला. चेतनने फोन घेतला. ती म्हणाली, सर, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. तुम्ही त्यांना भेटू शकता. हे ऐकताच चेतन कार स्टार्ट करून हॉस्पिटलमध्ये पोहोचला. चेतन रूममध्ये गेला आणि त्या वृद्ध माणसाला म्हणाला, कसे आहात तुम्ही? तो माणूस म्हणाला, मी ठीक आहे बेटा. चेतन म्हणाला, तुम्ही मला तुमच्या घरचा फोन नंबर द्या. तो वृद्ध माणूस एकटक चेतनकडे पाहत होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. चेतन पुढे काहीच बोलला नाही. 1 आठवड्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसली. तेव्हा चेतनने त्यांचे नाव विचारले असता ते म्हणाले, माझे नाव नारायण. चेतनने त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मला का वाचवले? आता अशा अवस्थेत माझा जगून तरी काय उपयोग? त्यापेक्षा मी त्या ॲक्सिडेंटमध्ये गेलो असतो तर फार बरे झाले असते. नारायणराव रडू लागले. तेव्हा चेतनला सुद्धा वाईट वाटले. तो म्हणाला, काका, प्लीज असे बोलू नका. तुमचे कोणीतरी असेल ना, म्हणजे पत्नी, मुलगा किंवा मुलगी. ते म्हणाले, ह्या जगामध्ये परके आपले आहेत आणि आपले तर परक्यांपेक्षाही वाईट आहेत. माझ्यावर तर माझ्याच माणसांनी अत्याचार केला आहे. चेतनला समजत नव्हते की आता काय करावे. त्याने नेहाला सांगितले. तेव्हा ती सुद्धा नारायणरावांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आली आणि येताना ती जेवणाचा डबासुद्धा घेऊन आली होती. ते काका जेवल्यानंतर नेहा आणि चेतन घरी निघून गेले. पण ते दोघे गेल्यानंतर नारायणराव भूतकाळात हरवले. म्हातारे, आण ते पैसे इकडे. नारायणरावांचा मुलगा राजेश आपल्या आईच्या हातातून पैसे हिसकावून घेत म्हणाला, पण त्याची आई मुठीत पैसे आवळून पदराने लपवत होती. नारायणराव मध्ये येऊन म्हणाले, तुला लाज नाही का वाटत आपल्या आईला अशा भाषेमध्ये बोलताना? तेव्हा राजेश त्यांना मोठ्या आवाजात म्हणाला, काय दिले आहे तुम्ही दोघांनी आम्हाला आणि काय केले आहे आमच्यासाठी? नारायणराव म्हणाले, चांगले शिक्षण दिले, हे घर बांधून दिले आणि म्हणतोय काय केले आहे? अरे नालायका, तुझे लग्न झाले तरीसुद्धा तुम्ही आईवडिलांची कमाई खात आहात. तुमची आई दुसऱ्यांच्या घरी कामे करते आणि तुम्ही तिचे पैसे हिसकावून घेता. जाऊन कष्ट करा. तेव्हा त्यांच्या मुलाने, राजेशने त्यांचा गळा पकडला आणि म्हणाला, म्हाताऱ्या, आज तुला संपवूनच टाकतो. खूप ऐकले तुझे ज्ञान. तेव्हा त्यांची आई हातातील पैसे फेकून त्या दोघांमधील वाद सोडवायला आली आणि म्हणाली, घेऊन जा हे पैसे, पण यांना सोड. नालायक माणसा, तुझ्यासारखा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. त्यांच्या मुलाने म्हणजे राजेशने आईकडे रागाने पाहत तिला जोरात धक्का दिला. तशा कमजोर राधाताई भिंतीला जाऊन धडकल्या. त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या, पण तरीही त्यांना कोणीही उठवायला आले नाही. नारायणरावांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही मुले आणि सुना घाबरल्या. त्यांनी वडिलांवरच आईला मारल्याचा आरोप केला. त्यामुळे नारायणराव खूप घाबरले.
राधाताई गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली आणि एके दिवशी मारहाण करून वडिलांना धक्के देऊन घराबाहेर काढले. नारायणराव आपली कर्मकहाणी आठवून रडत होते, कारण चेतनचा आपलेपणा त्यांना आपल्या मुलांचा पराक्रम आठवून देत होता. तिकडे 1 महिन्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की आता तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. असे बोलून नारायणरावांना व्हीलचेअरवर बसवण्यात आले. चेतन म्हणाला, जोपर्यंत यांना त्यांचे कोणी भेटत नाही तोपर्यंत ह्यांना आपल्या घरी ठेवावे लागेल. यावर नेहा ठीक आहे म्हणाली, पण नारायणरावांनी त्यांना नकार दिला. ते म्हणाले, बाळा, मला माझ्या परिस्थितीवर सोड. तू माझा जीव वाचवला आहे, त्यामुळे असे वाटते आहे की देवाचे अजून बोलावणे आले नाही. एक काम कर, तू मला एखाद्या मंदिराबाहेर सोड. मी भीक मागून कसे तरी राहीन. माझा मी एकटा राहीन. चेतन म्हणाला, काका, तुमचे कुटुंब कुठे राहते मला सांगा, मी तुम्हाला त्यांच्याकडे पोहोचवतो. पण नारायणराव काही सांगायला तयार नव्हते आणि ते घट्ट धरून बसले की त्यांना एकट्याला जाऊ द्यावे. पण अशा अवस्थेमध्ये चेतनला त्यांना एकटे सोडावेसे वाटत नव्हते, त्यामुळे त्याने त्यांना थांबवले. पण चेतनला समजत नव्हते की नारायणरावांना त्यांच्या घरी का जायचे नाही. नेहा घरी आल्यावर म्हणाली, चेतन, यांना आपण घरी आणले हे ठीक आहे, पण यांना कधीतरी त्यांच्या घरी तर पाठवावेच लागेल. चेतन म्हणाला, हो, मी पेपरमध्ये त्यांची ॲड देतो. चेतनने त्याच दिवशी आपल्या सेक्रेटरीला कॉल करून पेपरमध्ये एक ॲडव्हर्टाईज द्यायला सांगितली. सोबत नारायणरावांचा एक फोटोसुद्धा दिला. 1 महिना व्हायला आला होता आणि चेतन सतत नारायणरावांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्रात बातमी देत होता, पण अजूनही कोणीसुद्धा आले नव्हते. चेतनच्या घरी फक्त ते दोघे नवरा बायको राहत होते. नारायणराव घरी आल्यावर त्यांची काळजी घरातील नौकर आणि नेहा मिळून घेत होते. चेतनने नारायणरावांची देखभाल करण्यासाठी घरी एक वॉर्डबॉयसुद्धा ठेवला होता, जेणेकरून त्याला आणि नेहाला काही त्रास होऊ नये. नारायणरावांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती, त्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. नारायणरावांना पाय गमावल्याचे दुःख होते, पण चेतनची त्यांच्याबद्दल असणारी काळजी पाहून ते नेहमी म्हणायचे की मुलगा असावा तर तुझ्यासारखा. यावर चेतन म्हणायचा की काका, तुम्हालाही मुले असतील ना? तेव्हा ते म्हणायचे की आता माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. हळूहळू आता नेहा या सर्व गोष्टींना कंटाळली होती. ती खूप आतुरतेने नारायणरावांच्या घरी जाण्याची वाट पाहत होती. चेतन घरी आल्याबरोबर नारायणरावांच्या खोलीमध्ये त्यांची विचारपूस करायला जायचा आणि त्यांच्यासोबत बराच वेळ गप्पा मारायचा. त्यामुळे इकडे नेहाची चिडचिड व्हायची. ती रागात म्हणायची, चेतन, आजकाल तुमच्या आयुष्यामध्ये मी कुठेच नसते. तुम्ही ऑफिसवरून आल्याबरोबर त्यांच्याजवळ जाऊन बसता किंवा त्यांच्या कुटुंबाला शोधायला लागता. तुम्ही विसरलात की घरी तुमची बायकोसुद्धा असते. यावर चेतन हसून म्हणाला, अगं नेहा, मी तुला कसा विसरेन? मी फक्त थोडासा बिझी झालो आहे. तेव्हा नेहा रागाने म्हणाली, मला ठाऊक आहे की तुम्ही कुठे बिझी असता. चेतन म्हणाला, बरं ठीक आहे, आता मलाच काहीतरी करावे लागेल. त्यानंतर काही वेळाने चेतनने बायकोचा राग घालवण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला, ज्यामुळे ती खुश झाली. पण रात्री चेतनला ऑफिसवरून यायला उशीर झाला, त्यामुळे नेहा त्याच्यावर भडकली आणि म्हणाली, तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही. मी मूर्खासारखी तुमची वाट पाहत बसले. चेतन म्हणाला, माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे यायला उशीर झाला. त्यानंतर काही वेळाने तो नारायणरावांच्या खोलीत गेला आणि जेव्हा त्यांची चौकशी करून परत आला, तेव्हा नेहा मोठ्या आवाजात म्हणाली, ही आहे का तुमची वेळ? एकतर एवढ्या उशिराने ऑफिसवरून आला आहात आणि अजूनही मला सॉरी बोलण्याऐवजी त्या म्हाताऱ्याच्या खोलीमध्ये त्याची चौकशी करायला निघून गेल्यात. चेतन तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, नेहा, तोंड सांभाळून बोल. वडीलधाऱ्यांसमोर असे बोलणार आहेस का? ह्या ठिकाणी जर माझे आई वडील असते तर तू असेच बोलली असतीस का? नेहा पटकन म्हणाली, मला शिकवू नका. मी आता ह्या सर्व गोष्टींना खूप कंटाळले आहे. रोज तुमच्या त्या अनोळखी पाहुण्याची सेवा करते आणि तो माणूस आपली संपत्ती, घर पाहून मजेत आपल्या घरात राहतो आहे. जायचे नाव तर अजिबात काढत नाही. मला सांगा, हा कधी जाणार आहे? तिचे बोलणे ऐकून चेतनचा हात नेहावर उचलता उचलता राहिला आणि तो बाहेर निघून गेला. नेहासुद्धा रागामध्ये उभी होती.
हे सर्व बोलणे नारायणरावांनी बाहेरून ऐकले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा चेतन ऑफिसवरून घरी आला तेव्हा नारायणराव त्याला म्हणाले, चेतन बाळा, मला माझ्या घरी जायचे आहे. अजून तुम्हा दोघांना किती त्रास देऊ? हा घे माझा पत्ता, या पत्त्यावर मला पोहोचव. चेतनने त्यांच्या हातातून तो कागदाचा तुकडा घेऊन पत्ता पाहिला. चेतन म्हणाला, काका, तुम्ही तर याच शहरात राहता, मग तुम्हाला घरी का जायचे नव्हते? चेतनच्या ह्या प्रश्नावर नारायणरावांनी काहीही उत्तर दिले नाही, पण त्याच्या मनामध्ये सतत हा प्रश्न येत होता की अखेर एका शहरात असून सुद्धा नारायणरावांना त्यांच्या घरी का जायचे नव्हते. त्यामुळे चेतनने नारायणरावांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा त्याने हे सर्व नेहाला सांगितले तेव्हा ती खूप खुश झाली. दुसऱ्या दिवशी चेतन नेहासह नारायणरावांच्या घरी पोहोचला. ते दोघेही कारमधून उतरले आणि त्यांनी दरवाजा वाजवला तेव्हा एका महिलेने दरवाजा उघडला. चेतन म्हणाला, हे नारायणरावांचे घर आहे का? त्या स्त्रीने त्या दोघांकडे खालून वरपर्यंत पाहिले आणि मग तिने त्यांच्या मागे उभ्या असलेल्या महागड्या कारकडे पाहिले. आणि तुम्ही 1 मिनिट थांबा असे बोलून ती आतमध्ये गेली आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो पटकन चला, बाहेर कोणीतरी आले आहे आणि ते बाबांबद्दल विचारत आहेत. बघा बरं कोण आहेत. खूप महागड्या गाडीमध्ये आला आहे तो माणूस. हे ऐकून तिचा नवरा राजेश पटकन बाहेर आला आणि चेतनकडे पाहत म्हणाला, मी त्यांचा मुलगा आहे. सांगा काय झाले? तिने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले, पण तेवढ्यात त्याच्या बोलण्याआधी नेहा म्हणाली, तुमचे बाबा आमच्या घरी आहेत. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये त्यांना खूप दुखापत झाली होती आणि त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. चेतन म्हणाला, मी बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या कुटुंबाला शोधत होतो. हे ऐकून राजेश चकित झाला आणि म्हणाला, म्हणजे बाबा जिवंत आहेत? तो काहीसा थांबून पुढे म्हणाला, मग मी काय करू? ते स्वतःहून घर सोडून गेले होते, त्यामुळे त्यांना कुठे राहायचे आहे किंवा नाही हे त्यांचे ते पाहून घेतील. चेतन म्हणाला, असे बोलू नका. त्यांना ह्या अवस्थेत त्यांच्या कुटुंबाची गरज आहे. तेवढ्यात राजेशला त्याच्या बायकोने हाताला धरून आतमध्ये नेले आणि म्हणाली, अहो हे काय करत आहात? तुम्हाला दिसत नाही का हे लोक किती श्रीमंत आहेत? तुम्ही एवढी महागडी गाडी स्वप्नामध्ये तरी पाहिली आहे का? असली संधी पुन्हा मिळणार नाही. त्यांच्याकडून आपल्याला नक्की पैसे मिळतील. राजेशने काही वेळ विचार केला आणि मग बाहेर जाऊन म्हणाला, हे बघा, तुम्ही म्हणत होतात ना त्यांना ह्या अवस्थेमध्ये आमची गरज आहे, पण मला काही कामधंदा नाही, तर मग आम्ही बाबांना कसे सांभाळू शकतो? त्यांची औषधे आणि बाकीचा खर्च कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. राजेशचे बोलणे ऐकून चेतन आधीच नेहा पटकन म्हणाली, हे पहा, आम्ही तर अजूनही त्यांची काळजी घेतो आणि यानंतरही घेऊ. तुम्ही फक्त त्यांना तुमच्याकडे बोलावून घ्या. खर्च आम्ही पाहून घेऊ. राजेशसाठी तर हा दुग्ध शर्करा योग होता. आता आपल्याला पाहिजे तेवढे पैसे मिळणार, त्यामुळे राजेश आणि त्याच्या बायकोला खूप आनंद झाला. नेहाला सुद्धा नारायणराव तिच्या घरी नको होते, त्यामुळे ती त्यांचा खर्च उचलायला तयार झाली होती. नेहाने राजेशला तिचे कार्ड दिले आणि म्हणाली, हा आमचा पत्ता आहे, तुम्ही उद्या या पत्त्यावर या. आम्ही तुमच्या बाबांना तुमच्यासोबत गाडीमध्ये पाठवून देऊ. असे बोलून नेहा आणि चेतन दोघेही निघून गेले. राजेशची बायको गीता हे ऐकून खुश झाली होती की त्यामुळे ती राजेशला म्हणाली, तुमच्या बापामुळे आपल्याला लॉटरी लागली आहे. आता आपण त्या माणसाकडून तुमच्या बापाच्या नावे लागेल तसे पैसे मागू. ह्या आनंदामध्ये राजेश आणि त्याचा धाकटा भाऊ दोघेही दारू प्यायला बसले होते आणि त्याची बायको रेखा भजी तळत होती. इकडे चेतन कार चालवत म्हणाला, नेहा, तू त्यांना पैसे देते असे का म्हणालीस? मला आधी पाहू तरी द्यायचे होते की ते लोक कसे आहेत. नेहा पटकन म्हणाली, चेतन, ते लोक कसेही असू देत, पण आता काका स्वतःच्या कुटुंबासोबत राहतील. शेवटी आपण त्या काकांसाठी परकेच आहोत. कमीत कमी ते काका ते त्यांच्या मुले सुना नातवंडांसोबत व्यवस्थित राहतील. फुकटात एवढे दिवस आपण सर्व काही करत होतो, आता काही दिवस पुढेही मदत करू, पण त्यामुळे आपल्या मागची दगदग आणि टेन्शन तर कमी होईल. चेतन म्हणाला, मला असे वाटते आहे की हे लोक लालची आहेत. असो, पाहूयात आता पुढे काय होते. काही वेळाने ते दोघेही घरी पोहोचले. चेतन नारायणरावांना म्हणाला, काका, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी उद्या तुमची मुले येणार आहेत. चला, आज आपण सोबत डिनर करू. नोकर त्यांना व्हीलचेअरवर बसवून डायनिंग टेबलपर्यंत घेऊन आला होता. सर्वजण बसून जेवण करत होते, पण नारायणरावांचा चेहरा उदास होता.
चेतन म्हणाला, काका तुम्ही का जेवत नाही? काय झाले? तुम्ही असे उदास का दिसत आहात? ते काका म्हणाले, बाळा इतके दिवस मी तुम्हा दोघांसोबत राहिलो त्यामुळे तुमची जणू सवय झाली होती, पण आता जाण्याची वेळ आली आहे म्हणून वाईट वाटते आहे. नेहा हे ऐकताच म्हणाली, काका तुम्ही काळजी करू नका, आम्ही अधूनमधून तुम्हाला भेटायला येऊ. यावर नारायणराव हसले आणि मग जेवण करू लागले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांची दोन्ही मुले आणि सुना त्यांना घेऊन जायला आले. जसे ते दिलेल्या पत्त्यावर पोहोचले तर समोर आलिशान बंगला पाहून दंग झाले. गीता राजेशला म्हणाली, अहो हे लोक तर खूप श्रीमंत आहेत. असे वाटते की पैसा पाणी भरपूर असेल यांच्याकडे, पण आत जायला भीती वाटते आहे. राजेश म्हणाला, अगं घाबरू नकोस, चला आपण सर्वजण आत जाऊ. असे बोलून ते गेट उघडून आत येतच होते की गेटवर त्यांना चौकीदाराने अडवले. तो म्हणाला, अरे कोण आहात तुम्ही आणि असे थेट आत कसे येत आहात? तुम्हाला काम वगैरे हवे असेल तर आता सध्या ना इथे माळी पाहिजे आणि नाही मॅडमला किंवा साहेबांना कोणता नोकर पाहिजे. तुम्ही लोक कुठेतरी दुसरीकडे जा. हे ऐकून गीताला राग आला. ती म्हणाली, अरे तू आमच्याशी अशा प्रकारे बोलत आहेस, हे जर तुझ्या मालकाला समजले तर ते तुला नोकरीवरून काढून टाकतील, समजले का? तुझ्या मॅडमला फोन कर, त्यांनीच आम्हाला बोलावले आहे. हे बघ कार्ड. कार्ड पाहून चौकीदाराने नेहाला फोन लावला तेव्हा तिने चौकीदाराला त्यांना आत पाठवायला सांगितले. तेव्हा गीता चौकीदाराकडे रागाने पाहत सर्वांना घेऊन आत गेली. हे सर्व आत गेल्यानंतर नेहाने त्यांना पाहिले. ती म्हणाली, या या बसा, तुमचीच वाट पाहत होते. नेहाने सांगितल्याबरोबर सर्वजण सोप्यावर बसले आणि इकडे तिकडे मान वळवून घर पाहू लागले. नेहाने त्यांना पाणी दिल्यानंतर नाश्ता दिला. हा सर्व पाहुणचार पाहून चौघेही दंग झाले. नेहा आतमध्ये गेली तेव्हा गीता म्हणाली, येथून जावेसेच वाटत नाही. बघा ना किती थंडगार हवेली आहे. तेवढ्यात नेहा आली आणि सोबत व्हीलचेअरवर नारायणरावांना सुद्धा घेऊन आली. नेहा म्हणाली, माझा नवरा घरी नाही, मीटिंगमध्ये आहे, त्यामुळे यांना ते तिथेच तुमच्या घरी येऊन भेटतील. गीताने मान हलवली आणि त्यानंतर नेहाने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. जाण्याआधी नेहाने एक बॅग गीताच्या हातामध्ये दिली. यामध्ये काकांचे कपडे आणि औषधे आहेत आणि हा 50,000 रुपयांचा चेक काकांसाठी आहे. ते सर्वजण चेक पाहून खुश झाले. त्यानंतर गीता हात जोडून धन्यवाद म्हणाली आणि ते सर्वजण गाडीमध्ये बसून निघून गेले. 50,000 रुपयांचा चेक पाहून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले होते, पण नारायणरावांसमोर सर्वजण शांत होते. घरी पोहोचल्यावर नारायणरावांना कारमधून उतरवून दोन्ही भावांनी त्यांना व्हीलचेअरवर बसवले आणि ते आत घेऊन गेले. नारायणराव घाबरलेले होते, पण ते सर्वजण त्यांच्याशी व्यवस्थित वागत होते. खोलीमध्ये गेल्यानंतर ते सर्वजण चेकबद्दल बोलू लागले. गीता म्हणाली, आता काही दिवसानंतर आपल्याला पुन्हा काहीतरी बहाणा बनवावा लागेल, ज्यामुळे आणखी पैसे येतील. ह्या गोष्टी नारायणरावांना ठाऊक नव्हत्या. रात्री चेतन घरी आल्यावर नेहाने त्याला नारायणराव त्यांच्या घरी परत गेल्याचे सांगितले, पण तिने चेकबद्दल काही सांगितले नाही. चेतन म्हणाला, तू त्या सर्वांना सांगितले ना की कोणते औषधे कधी घ्यायचे आहेत, डॉक्टरांना जाऊन कधी दाखवायचे आहे? नेहा म्हणाली, हो, मी त्या सर्वांना व्यवस्थित समजावले आहे. त्यांची दोन्ही मुले खूप समजूतदार आहेत, चांगली आहेत आणि ते लक्ष देतील त्या काकांकडे. ती पुढे म्हणाली, चेतन, आता आपल्याला स्वतःचा विचार केला पाहिजे असे मला वाटते. आता त्या काकांचा भार डोक्यावरून उतरला आहे, पण तरीही चेतन कोणास ठाऊक का इतका काळजीत होता. त्याच्या मनात सतत एक विचार येत होता की जर ते लोक एवढे चांगले आहेत तर नारायणराव हॉस्पिटलमधून डायरेक्ट घरी का गेले नाहीत? नक्की काय कारण असेल? त्यानंतर काही दिवसांनी चेतनला राजेशचा फोन आला. तो म्हणाला, सर, माझ्या बाबांना डॉक्टरांकडे रुटीन चेकअप करण्यासाठी घेऊन जायचे आहे आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. प्लीज तुम्ही काही मदत करू शकता का? चेतनने पटकन त्याच्या अकाउंटंटला सांगून राजेशच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले. इतक्या सहजपणे पैसे मिळाल्यानंतर राजेश खूप आनंदी होता. नारायणरावांना हे काही ठाऊक नव्हते. गीता म्हणाली, अरे वा, खूप छान वाटते आहे. आणखी काही दिवस असेच पैसे मिळत राहिले तर आपली चांदी होईल. एके दिवशी अचानक नारायणरावांच्या पोटामध्ये दुखू लागले आणि त्यांना एवढे असहाय्य झाले की रात्रीतून त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन जावे लागले. गीता म्हणाली, अहो काय झाले असेल बाबांना? बाबा म्हणजे आपली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. जर यांना काही झाले तर आपल्याला पैसे येणे बंद होतील.
राजेश आणि सुमित धावपळ करत होते. त्यांनी पैशांसाठी चेतनला फोन केला. काकांची तब्येत अचानक खराब झाली हे ऐकल्यानंतर चेतन नाश्ता करता करता मधूनच उठला. याचा नेहाला खूप राग आला. तिने राजेशला फोन करून खूप सुनावले. ती म्हणाली, हे बघ, आम्ही तुझे नौकर नाही की तू जेव्हा पाहिजे तेव्हा फोन करून आम्हाला कामाला लावशील. यापुढे माझ्या नवऱ्याला अजिबात फोन करायचं नाही. जे काही बोलायचे असेल ते माझ्याशी बोल. त्याला हेच हवे होते. राजेश पटकन म्हणाला, मॅडम, बाबांच्या उपचारांसाठी काही पैसे हवे आहेत. नेहाने पटकन 1,00,000 रुपये ट्रान्स्फर केले आणि यापुढे पैसे मागायचे नाहीत असेही सांगितले. 1,00,000 रुपये आल्याचा मेसेज पाहून चौघेजण आनंदाने नाचू लागले. काही वेळाने चेतन हॉस्पिटलमध्ये पोहोचला, पण राजेश किंवा त्याचा भाऊ नेहाने दिलेल्या पैशांबद्दल अजिबात बोलले नाहीत. चेतन म्हणाला, काका, तुमची काळजी घ्या. काही गरज लागली तर मला सांगा. राजेश पटकन म्हणाला, साहेब, तुम्ही तर एवढी मदत करता, पण असेच किती मागायचे? आता बाबांच्या आजाराचा खर्च एवढा येत आहे आणि आम्ही तुम्हाला तरी पैसे कुठवर मागणार आहोत? तेव्हा चेतन म्हणाला, हा शेवटचा चेक घ्या आणि उद्यापासून तुम्ही दोघेही माझ्या कंपनीत जॉईन व्हा. मी तुम्हाला चांगला पगार देईन. दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. सर्वजण चेतनच्या जाण्याची वाट पाहत होते. तो जसा बाहेर गेला त्याने दरवाजा लावून घेतला. ते चौघेही एकमेकांना टाळी देऊ लागले. गीता म्हणाली, मॅडमने सुद्धा पैसे दिले आणि तिच्या नवऱ्यानेही दिले. आपली तर लॉटरी लागली. त्या चौघांनाही वाटले की नारायणराव झोपले आहेत, पण नारायणराव फक्त डोळे मिटून पडले होते. पण मुलांचे बोलणे ऐकून त्यांनी पटकन डोळे उघडले. नारायणरावांना चेतनसाठी वाईट वाटले आणि ते विचार करायला लागले की ह्या नालायकांचा लालचीपणा कसा थांबवता येईल. इकडे चेतनच्या केबिनमध्ये येऊन अकाउंटंट म्हणाला, सर, हे नेहा मॅडमचे एक्सपेन्सेस आहेत, यावर सही करा. नेहाने एवढे पैसे का घेतले हे पाहून चेतन चकित झाला. अकाउंटंटने सांगितले की सर, हे पैसे ट्रान्स्फर केले आहेत. एकदा चेकने आणि एकदा अकाउंटवरून ट्रान्स्फर केले गेले आहेत. मला वाटले तुम्हाला ठाऊक आहे, त्यामुळे मी काही विचारले नाही. चेतन म्हणाला, ठीक आहे. हे पैसे ज्याला ट्रान्स्फर झाले आहेत त्याचे अकाउंट डिटेल्स दाखवा. काही वेळातच सर्व डिटेल्स अकाउंटंटने टेबलवर आणून ठेवले. चेतन अकाउंटंटला म्हणाला, तुम्ही बाहेर जा. आणि तो स्वतः डिटेल्स पाहू लागला. सर्व चेक केल्यानंतर तो दंग झाला आणि म्हणाला, नेहाने एवढे पैसे काकांच्या मुलांना दिले आणि त्यांनी माझ्याकडूनही घेतले, पण मला का सांगितले नाही? काही वेळाने चेतन घरी गेला आणि त्याने नेहाला आवाज दिला, पण तेव्हा नेहा घरी नव्हती. तो सरळ नारायणरावांच्या घरी गेला. गेट उघडे होते आणि तो सरळ आत गेला. आतून येणारा आवाज ऐकून तो तिथेच थांबला. राजेश बोलत होता, बाबा, तुम्ही काय केले आमच्यासाठी? आता पैसे मिळत आहेत तर तुम्हाला का त्रास होतोय? नारायणराव म्हणाले, तुम्ही जे करत आहात ती फसवणूक आहे. चेतन खूप चांगला आणि भला माणूस आहे आणि तुमच्यापेक्षा लाख पटीने चांगला आहे. त्यामुळे तुम्ही त्याची कशी फसवणूक केली याबद्दल मी त्याला सर्व काही सांगणार आहे. राजेश म्हणाला, आम्ही तुम्हाला सांगू दिले तरच तुम्ही सांगाल ना? गीता म्हणाली, कसला बाप आहे हा? पोटच्या मुलांना परके करून कोण कुठला तो चेतन त्याचे कौतुक करतोय. नारायणराव म्हणाले, त्याला परका म्हणताना तुम्हा सर्वांना लाज वाटायला पाहिजे. तुम्ही लोकांनी मारहाण करून मला घराबाहेर काढले होते. जर तो नसता तर मी जिवंत राहिलो नसतो. त्याला मी हे आजपर्यंत सांगितले नाही. जर त्याला हे समजले तर तो तुम्हाला सोडणार नाही. राजेश मोठ्या आवाजात म्हणाला, काय करणार आहे तो आमचे? आम्हाला वाटले तर आम्ही तुमच्यासोबत पुन्हा तेच करू जे ह्यापूर्वी केले होते. सुमित म्हणाला, दादा, नको. आता तर आपले बाबा तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आता बाबांना स्वतःहून कुठे जावे वाटले तरी आपण यांना कुठेही जाऊ द्यायचे नाही. तेवढ्यात बाहेर उभ्या असलेल्या चेतनचा फोन वाजला. गीताने पटकन दरवाजा उघडला तर दारात चेतन उभा होता. तो गीताला पाहून म्हणाला, मी काकांना भेटू शकतो का? गीता त्याला अचानक इथे पाहून घाबरली होती आणि तिला संशय होता की त्याने काही ऐकले तर नसेल ना. तिने चेतनला आत बोलावले तेव्हा तो सरळ नारायणरावांच्या खोलीमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर त्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि म्हणाला, काका, काही गरज वाटली तर सांगा. नारायणराव म्हणाले, आता काही गरज नाही बाळा. तू तुझे काम सोडून इथे येत जाऊ नकोस. नारायणरावांना पुढे काहीतरी बोलायचे होते पण ते थांबले. चेतनने विचारले, काका, तुम्हाला काही बोलायचे आहे का? नारायणरावांनी राजेशकडे पाहिले आणि मग चेतनला म्हणाले, काही नाही बाळा, तू वेळ काढून आलास तेच खूप आहे. चेतनने त्या सर्वांकडे पाहिले आणि मग तो तिथून निघून गेला.
तू गेल्यानंतर सर्वजण नारायणरावांवर ओरडू लागले. ते म्हणाले, काय बोलणार होता तुम्ही त्या माणसाला? बाबा, मजा तर तुम्ही सुद्धा घेत आहात. मग फक्त आपल्या मुलांची चुगली करणार होतात का त्याच्याकडे? राजेश नारायणरावांचा गळा धरून म्हणाला, जर जास्त आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलास तर गळा आवळून टाकेन. राजेश असे बोलला तेव्हा मागून आवाज आला, तू आधी स्वतःचा गळा वाचव. सर्वजण मागे वळून पाहिले तेव्हा पोलीस उभे होते. राजेशने पटकन नारायणरावांचा गळा सोडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्ही आमच्या घरी का आलात? इथे कोणी गुन्हेगार आहे का? चेतन म्हणाला, 1 मिनिट, आता कोण गुन्हेगार आहे हे कळेल. असे बोलून त्याने रेकॉर्डिंग ऑन केले. रेकॉर्डिंग ऐकून सर्वजण चकित झाले. काही वेळापूर्वी सर्वजण नारायणरावांना धमकी देत होते ते सर्व काही रेकॉर्ड झाले होते. चेतन म्हणाला, मी सर्व काही ऐकले होते, पण काकांच्या तोंडून ऐकून घ्यायचे होते. त्यामुळेच मी मदतीसाठी पोलिसांना बोलावले. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा या सर्वांना. यांनी आपल्या वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढले होते, ज्यामुळे ते आपला जीव द्यायला मजबूर झाले होते. यांनी फसवणूक करून माझ्याकडून आणि माझ्या बायकोकडून पैसे हडप केले. अटक करा ह्या सर्व धोकेबाज माणसांना. पोलीस दोन्ही भावांना पत्नीसह अटक करून घेऊन गेले आणि चेतन हसून व्हीलचेअरवर बसलेल्या नारायणरावांना पाहू लागला. नारायणरावांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि त्यांनी धन्यवाद म्हणत चेतन समोर हात जोडले. तेव्हा चेतन म्हणाला, काका, मला लाजवू नका. तुम्ही माझ्या वडिलांसमान आहात आणि आता तुम्ही इथे एकटे राहणार नाही तर आमच्या घरी येणार आहात. नारायणराव म्हणाले, हे माझ्या मेहनतीच्या कमाईने बांधलेले घर आहे. मी इथेच राहीन. चेतन म्हणाला, नाही, तुम्हाला ह्यावेळेस यावे लागेल. त्याचा हट्ट पाहून नारायणराव म्हणाले, बाळा, का त्रास करून घेत आहेस? सुनबाईला सुद्धा त्रास होईल. तिच्यावर सुद्धा माझी जबाबदारी पडेल. चेतनला समजले की काका नेहाला घाबरत आहेत. त्याने नेहाला कॉल केला. तो म्हणाला, नेहा, तू त्या खोटारड्या माणसांना मला न सांगता गुपचूप पैसे पाठवत राहिलीस. नेहा म्हणाली, मग काय करणार होते? मला आपले नाते प्रिय होते. आपल्यामध्ये कोणी आलेले मला आवडत नाही. चेतन म्हणाला, तुला ठाऊक आहे का काय झाले? ह्या लोकांनी काकांना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले होते आणि आता सुद्धा ते त्यांच्या जीवावर उठले होते आणि हे सर्व मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. त्यामुळे मी त्या सर्वांना लॉकअपमध्ये बंद केले आहे. तुझ्यामुळे एका माणसाचा जीव धोक्यामध्ये होता. ते लोक तर यांना जिवंतपणे मरण यातना देत होते. त्यांना काका ह्या घरामध्ये नकोच होते, पण फक्त पैशांसाठी त्यांनी काकांना आजपर्यंत जिवंत ठेवले. नाहीतर आजपर्यंत काका जगले नसते. नेहा हे सर्व ऐकून चकित झाली आणि म्हणाली, मला माफ करा चेतन, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला याचे वाईट व्हावे असे कधीच वाटत नव्हते. मी तर काकांच्या देखभालीसाठी पैसे देत होते. चेतन म्हणाला, माफी मागायची असेल तर काकांची माग. आणि चेतनने फोन स्पीकरवर ठेवून नारायणरावांकडे दिला. नेहाने नारायणरावांची माफी मागितली आणि म्हणाली, काका, तुम्ही आमच्या घरी राहा. तुम्ही घरी आला तरच मी समजेन की तुम्ही आम्हाला माफ केले. मी मनाने वाईट नाही, फक्त थोडीशी भटकले होते. नारायणराव म्हणाले, नेहा बेटा, जर तू एवढे बोलत आहेस तर मी घरी नक्की येईन. त्यानंतर चेतन त्यांना आपल्या घरी घेऊन गेला आणि मग आता ते तिघेही मिळून एकत्र हसत खेळत राहू लागले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.